जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टीने फायनल क्लोज दिला 24,044 वरती। आजच्या दिवशी निफ्टीचा जो फायनल क्लोज आला तो आला 24,044 वरती। तर कालच्या दिवशी पण आपण मार्केटमध्ये काय म्हटलं होतं, मोमेंटम कंटिन्यू हा शब्द सारखा येतोय बघा, मोमेंटम। मार्केटमध्ये मोमेंटम कंटिन्यू आहे, मार्केट कंटिन्युअसली आपलं वरतीच जात आहे आणि तो मोमेंटम आपल्याला आजच्या दिवशी पण दिसला। मार्केट आपल्याला वरती जाताना दिसलं आणि मागच्या 1-2 ट्रेडिंग सेशनपासून आपण म्हणत होतो की निफ्टी आपली 24,000 पर्यंत पण जाऊ शकते। हा मोमेंटम जर कंटिन्यू राहिला तर निफ्टी 24,000 पर्यंत जाऊ शकते असा अनुमान आपण या ठिकाणी लावलेला होता। कशावरून? प्राइसच्या स्ट्रक्चरवरून। जे प्राइसचं स्ट्रक्चर असतं त्यावरून आपण या ठिकाणी एक अंदाज बांधलेला होता की मार्केट आपलं 24,000 पर्यंत जाऊ शकतं आणि आजच्या दिवशी मार्केटमध्ये आपल्याला 24,000ची लेवल पण बघायला मिळाली। म्हणजे आपलं मार्केट आजच्या दिवशी 24,000च्या वरती गेलेलं आहे। आजचा हाय जर बघितला आपण निफ्टीचा 24,087चा आहे। 24,087 वरती मार्केट गेलेलं आहे। 24,087चा आकडा या ठिकाणी मार्केटने गाठला, म्हणजे एक पुन्हा नवीन लेवल, ऑल टाईम हाय 24,087 आणि क्लोजिंग पण बघा मार्केटची 24,044 वरती आली। म्हणजे जी राऊंड फिगर लेवल आहे, एक सायकोलॉजिकल लेवल 24,000ची, त्या लेवलच्या वरतीच मार्केटने क्लोज पण दिला। आता मार्केट कसं वरती जात असतं, कसं खाली येत असतं, हे तर मी तुम्हाला लाईव्हमध्ये पण सांगत असतो गोष्टी, की मार्केटने ही लेवल ब्रेक केली तर मार्केट का वरती जाऊ शकतं, त्याचं लॉजिक असतं। जसं आता 24,000ची एक लेवल, एक राऊंड फिगर लेवल, एक सायकोलॉजिकल लेवल, इथं कोण असणार? मार्केटमध्ये मंदी करणारे, म्हणजेच कोण असणार? कॉल रायटर। आता सकाळच्या वेळेला आपण बघितलं होतं बघा, जेव्हा आपण ऑप्शन चेन डाटा बघत होतो, ऑप्शन चेन डाटाचा फक्त आपण आधार घेत असतो। असं नाही की तो डाटा बघून आपण मार्केटमध्ये निगेटिव्ह होतो किंवा मार्केटमध्ये आपण बुलिश होत असतो, असं नसतं। कारण की मार्केटमध्ये हा डाटा चेंज होत असतो, ऑप्शन चेन डाटा चेंज होणार। चार्टवरती तुम्हाला जी प्राइजेक्शन दिसते ना त्यानुसार काम करायचं असतं, ठीक आहे ना। डाटा नेहमी चेंज होत असतो। बहुतेक जण काय म्हणतात की 24,000ची लेवल अशी आहे, या ठिकाणी आता कॉल रायटर जास्त आहे, म्हणजे मार्केट आता खाली येणार, असं नसतं मित्रांनो। ती एक लेवल आपल्यासाठी हर्डल असते, रेजिस्टन्स असते, त्या ठिकाणी अडथळा येणार प्राईजला जाण्यासाठी। पण याचा अर्थ असं नाही की मार्केट खालीच येणार, असं नाही आहे। आपल्याला त्या ठिकाणी काही गोष्टी बघायच्या असतात। आता या ठिकाणी काय झालेलं होतं, 24,000वरती असणारे कॉल रायटर, 24,000वरती असणारे कॉल रायटर त्यांनी आपल्या पोझिशन या ठिकाणी स्क्वेअर ऑफ केल्या, म्हणजेच कॉलची या ठिकाणी काय झाली? अनवाइंडिंग झाली, कॉलची अनवाइंडिंग झाली। कॉलची अनवाइंडिंग झाल्यामुळे मार्केट वरती गेलेलं होतं। म्हणजे काय झालं, शॉर्ट जे असतात ना त्यांनी आपल्या पोझिशन या ठिकाणी कव्हर केल्या, शॉर्ट कव्हर झाले आणि मार्केट आपलं वरती गेलेलं होतं। एक वेळेला सुरुवातीला थोडं रिजेक्शन आलं, म्हणजे सुरुवातीला जेव्हा मार्केट गेलेलं होतं, आपण 5 मिनिटांमध्ये जेव्हा चार्ट बघत होतो आणि नंतर पण बघणार आता, तर थोडंसं रिजेक्शन आलं, मार्केट तिथून खाली आलेलं होतं। पण डीपमध्ये पुन्हा मार्केटमध्ये बाईंग झाली आणि मार्केट पुन्हा वरती गेलं। नंतर 24,000ची लेवल पण ब्रेक करून टाकली मार्केटने। एक लेवल होती बघा, तिचा ब्रेकआउट पण दिला, एक मोठी कॅन्डल पण त्या ठिकाणी बनली 5 मिनिटांची आणि मार्केट 24,000पर्यंत जाऊन पोहोचलेलं होतं। तर हे लॉजिक असतं मार्केटचं, प्राइस ॲक्शन असते, त्यावरून आपण एक अंदाज लावत असतो की आपलं मार्केट वरती जाणार की खाली जाणार। याचा अर्थ असा नाही कॉल रेटिंग जास्त आहे म्हणजे मार्केट खालीच येणार आहे, असं नसतं। तर त्या ठिकाणी कॉलची अनवाइंडिंग पण होत असते, म्हणजे ते शॉर्ट पण कव्हर होत असतात। 24,000ची स्ट्राईक बघा, त्यानंतर 24,100ची बघा स्ट्राईक। या स्ट्राईकवरती आजच्या दिवशी सर्वात जास्त कॉलचा ओपन इंटरेस्ट होता। कॉलचा काय होता? OI, ओपन इंटरेस्ट होता सर्वात जास्त कॉल रेटिंग झाली होती। मग मार्केट जेव्हा त्या लेवलच्या वरती जायला लागतं, ज्यांनी कॉल शॉर्ट केलेले असतात, मार्केट जर त्यांच्या अपोजिट साईडला जाते, कॉल शॉर्ट आपण केव्हा करत असतो? जेव्हा मार्केटमध्ये आपण मंदी करत असतो तेव्हा आपण कॉल शॉर्ट करतो, कॉल शॉर्ट करून मार्केटमध्ये मंदी करतो। पण मार्केट जर वरती जात असेल तर हे शॉर्ट जे असणार यांना लॉस होणार आहे। जर मी एखादा 30 रुपयांचा कॉल ऑप्शन या ठिकाणी सेल केलेला असेल, आता ते 30 रुपयांचं प्रीमियम जर 50 वरती जात असेल तर मला लॉस होणार आहे, मी थांबणार थोडंच, मी त्यामधून एक्झिट होणार म्हणजे काय, मी जे ऑप्शन सेल केलेले असतात त्यांना मी बाय करायला लागतो, बाय केलं म्हणजे मार्केट आपलं वरती जात असतं। हे त्यामागचं काय असतं? लॉजिक असतं। तर हे लॉजिक ओळखून तुम्ही काम करायचं आहे। चार्टवरती कशी प्राइजेक्शन होते, पॉझिटिव्ह प्राइजेक्शन आहे की निगेटिव्ह आहे हे पण ओळखायचं असतं। लेवल्स असतात, लेवलला फॉलो करायचं असतं आणि त्यानुसार काम करायचं असतं। समजलं नाही या गोष्टी? तर आजच्या दिवशी पण बघा चार्ट एकदम छान दिसतोय आपला बघा। म्हणजे काय होतं, प्रिव्हियस डेचा लो इथे ब्रेकच होत नाही आहे। हे बघा, कालच्या दिवशी पण बघा मार्केटने थोडा डीप मारला, बाईंग आली। आजच्या दिवशी पण बघा मार्केटने थोडा डीप मारला, मार्केटमध्ये पुन्हा बाईंग आली आणि क्लोजिंग वरतीच आली। म्हणजे या ठिकाणी काय होतंय, हायर लोचं फॉर्मेशन इथे या 4 कॅन्डलमध्ये आपल्याला दिसतंय। हायर
आणि हायर लो, म्हणजे प्रिव्हियस डेचा लो ब्रेक होत नाही, हाय ब्रेक होतो आहे. प्रत्येक दिवसाला असं स्ट्रक्चर बनताना आपल्याला दिसतंय. हे बुलिश स्ट्रक्चर असतं, याला आपण बुलिश स्ट्रक्चर असे म्हणत असतो. मग हे स्ट्रक्चर ओळखून आपल्याला काम करायचं आहे. मला जर काही निगेटिव्ह स्ट्रक्चर दिसलं तरच मी मार्केटमध्ये शॉर्ट करेल, नाहीतर करणार नाही. कारण की हे बुल मार्केट आहे आपलं. बुल मार्केटमध्ये काय होतं असतं, बाय ऑन डिप होतं असतं. आता जेव्हा हे स्ट्रक्चर ब्रेक व्हायला सुरुवात होईल तेव्हा मार्केटमध्ये मी थोडंसं निगेटिव्ह जाणार आहे. ट्रेंड इंटॅक्ट आहे, ट्रेंड आपला पॉझिटिव्हच आहे, पण शॉर्ट टर्मसाठी विकनेस इथे येऊ शकतो. म्हणजे जसं आता आजचा डे लो असणार इथे, बरोबर ना. हा डे लो आहे. मार्केट समजा थोडंसं फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप डाऊन ओपन झालं आणि उद्या जर अशी एक निगेटिव्ह कॅन्डल पण येते आणि काय केलं, प्रिव्हियस डेचा लो इथे ब्रेक करून टाकला. मी काय म्हणू शकतो, मग हे स्ट्रक्चर थोडं वीक होतं आहे, ट्रेंड इंटॅक्ट आहे, अप ट्रेंडमध्येच मार्केट जात आहे. मार्केट पुन्हा काय करणार, आपल्या प्रिव्हियस लोला ब्रेक करत खाली जाणार. शॉर्ट टर्मसाठी विकनेस येऊ शकतो, पण मार्केटमध्ये पुन्हा बाईंग पण येऊ शकते इथे आणि मार्केट पुन्हा आपलं वरती पण जाऊ शकतं. अशा पद्धतीने जेव्हा मार्केटचा ट्रेंड बेंड होणार तेव्हा म्हणणार आपण की मार्केट आपलं आता खाली येतं आहे. बिअर मार्केट आहे आपलं, बुलिश मार्केट आहे. बुलिश मार्केटमध्ये डिप पण येत असतात, त्यांच्यामध्ये बाईंग पण होत असते. ते स्ट्रक्चर ओळखून आपण इथं काम केलं पाहिजे. समजलं तर खूप चांगल्या लेवलला आहे. आता मार्केटसाठी एक बेस बनणार चांगला, कोणता, 23,667, 23,667 ही लेवल चांगला सपोर्ट, ही लेवल चांगलं सपोर्टचं काम करणार आहे. जिथून मार्केटने ब्रेकआउट दिला होता, आता ही लेवल आपल्यासाठी एक चांगला सपोर्ट बनेल. ठीक आहे. वरती रेजिस्टन्स 24,087, आजचा हाय, हा मार्केटसाठी काय असणार, रेजिस्टन्स. म्हणजे मार्केटसाठी वरती रेजिस्टन्स कोणताच नाही आहे, मार्केट किती पण वरती जाऊ शकतं. जसं मी तुम्हाला डेली सांगतो आहे ॲनालिसिसमध्ये, वरती रेजिस्टन्स नाही आहे. आपण फक्त आजचा डे हाय हा एक रेजिस्टन्स पकडतो आहे, वरती रेजिस्टन्स नाही कोणताही. मार्केट किती पण वरती जाऊ शकते इथून. पण एक वेळ येत असते की मार्केटमध्ये थोडी प्रॉफिट बुकिंग येणार. आता हे 1, 2, 3, 4 दिवस कंटिन्युअसली मार्केट वरतीच जात आहे. जेव्हा मार्केटमध्ये सेलिंग येणार, स्ट्रक्चर आपल्याला थोडंसं खराब होताना दिसणार, तेव्हा आपण म्हणू शकतो की मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग येते. नाहीतर प्रत्येक दिवसाला तुम्ही बघताय बाय ऑन डिप होतं आहे मार्केटमध्ये. सुरुवातीला थोडं खाली येतं आणि नंतर मार्केटमध्ये बाईंग येत जाते. समजलं ना, ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायची. तर उद्यासाठी मग आता मार्केट कसं वरती जाणार, कोणते रेजिस्टन्स, कोणते सपोर्ट असणार मार्केटमध्ये महत्त्वाचे, ते आपण बघूया 5 मिनिटांमध्ये. तर मी निफ्टीचा 5 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये चार्ट ओपन करतो. तर सकाळच्या वेळेला बघा मार्केटची ओपनिंग फ्लॅट ओपनिंग झाली होती. त्यानंतर पहिल्या 15-20 मिनिटांमध्ये बघा मार्केटने इथे एक डीप मारला होता. हे दिसतंय तुम्हाला स्ट्रक्चर. इथे डीप मारल्यानंतर मार्केटमध्ये पुन्हा बाईंग व्हायला लागली. म्हणजे आपण इथे एक हा सपोर्ट म्हटलं होतं बघा, मार्केटसाठी ही लेवल सपोर्टचं काम करू शकते. इथे दिसतंय तुम्हाला. पण इथं काय झालं, कंटिन्युएशन नाही झालं जे व्हायला पाहिजे होतं. पहिल्या 20 मिनिटांमध्ये मार्केट खाली आलं आणि इथूनच मार्केटने बाउन्स घेतला आहे आणि एक चांगल्या प्रकारचं स्ट्रक्चर मार्केटने इथे बनवलं. हा जो डे हाय होता याला पण मार्केटने ब्रेक करून टाकलेलं होतं आणि इथे होता मोमेंटम मार्केटमध्ये. कंटिन्युअसली मार्केट वरती गेलं, जवळजवळ 23,972 पर्यंत मार्केट गेलेलं होतं इथून कंटिन्युअसली. या ठिकाणी ब्रेकआउट दिसतंय तुम्हाला. इथं थांबलं थोडं, पण नंतर वरतीच गेलेलं होतं. एक ब्रेकआउट इथे पण दिला. 24,000 पर्यंत गेलं नाही इथे, लक्षात घ्या. मी काय म्हटलो, थोडंसं रिजेक्शन येऊ शकतं सुरुवातीला तिथे ना, कारण की तिथे असतात कॉल रायटर मार्केटमध्ये मंदी करणारे. डायरेक्ट 24,000 पर्यंत गेलं नाही मार्केट, त्या लेवलपर्यंत गेलेलं नव्हतं. इथे रिजेक्शन आलं बघा. इथं मार्केटमध्ये आपल्याला सेलिंग येताना दिसली, पण इथे काय झाली, बाईंगच झाली. मार्केटने जो डीप मारला 23,850 पर्यंत, इथे मार्केटमध्ये पुन्हा बाईंग झाली. एक चांगल्या प्रकारची प्राइस ॲक्शन बनवत मार्केट इथून वरती गेलेलं होतं बघा. कंटिन्युअसली वरती गेलं आणि इथे आपण प्राईजला बघत होतो, हे स्ट्रक्चर आपण बघत होतो आणि संभावना काय होती की मार्केट इथून ब्रेकआउट देऊ शकतं आणि तो ब्रेकआउट दिला होता आणि त्या ब्रेकआउटमध्येच मार्केटने 24,000च्या लेवल इथे गाठलेल्या होत्या. इथं दिसतंय तुम्हाला. थोडं साईडवेज झालं, वरती जाण्याचा प्रयत्न केला पण नाही केलं. इथून थोडंसं रेंज बाउंड झालं, नंतर ब्रेकडाऊन दिला. इथे थोडीशी निगेटिव्ह प्राइस ॲक्शन आपल्याला बघायला मिळाली. मार्केट थोडं खाली पण आलेलं होतं इथं, पण मार्केटमध्ये पुन्हा ह्या लेवलपासून बाईंग झाली आणि मार्केटने वरतीच क्लोज देऊन टाकला. हाय बनवला होता 24,087चा. हा काय होता आजचा हाय. तर हे चांगलं स्ट्रक्चर आहे मित्रांनो, ठीक आहे ना. जरी मार्केटमध्ये डीप येत आहे तर ते डीपमध्ये मार्केटमध्ये बाईंग येते, लक्षात घ्यायचं आहे. प्रत्येक डीपमध्ये बाईंग येते हे लक्षात घ्या. सकाळी इथे डीप आला, इथे पण बाईंग आली, मार्केट वरती गेलं 24,000 पर्यंत. इथे पण नंतर बघा डीप आला, त्यानंतर मार्केटमध्ये पुन्हा बाईंग येत गेली. हा एक झोन दिसेल तुम्हाला. इथे मार्केट सपोर्ट घ्यायचं बघा सारखं सारखं. एक लेवल मी ड्रॉ करतो, इथे तुम्हाला समजेल. 23,930च्या आसपास ही लेवल होती बघा. इथे प्राईस थांबायची. इथे दिसतंय ना तुम्हाला हे स्ट्रक्चर, हे जे स्ट्रक्चर असतं प्राईसचं हे ओळखता आलं पाहिजे तुम्हाला. या ठिकाणी बघा, नंतर मार्केट जेव्हा खाली आलं इथेच सपोर्ट घेतला होता, पुन्हा बाउन्स घेतला, इथेच सपोर्ट घेतला, इथे आलं इथेच सपोर्ट घेतला. ही आपल्यासाठी काही की लेवल असते. 23,930च्या आसपास ही लेवल असणार आहे. ही की लेवल असते आपल्यासाठी, ठीक आहे ना. ही ओळखायची आपण.
स्ट्रक्चर केव्हा चेंज होतं, कोणते सपोर्ट रेजिस्टन्स हे सर्व तुम्हाला ड्रॉ करता आले पाहिजे. इथे सकाळी जो डीप मारला मार्केटने, इथे दिसेल तुम्हाला त्या लोला मार्केटने ब्रेक केलं नाही, वरती गेलं, पुन्हा डीप मारला पण ह्या लोपर्यंत मार्केट आलेलं नव्हतं, पुन्हा ते वरती गेलेलं होतं, या हायला ब्रेक केलेलं होतं, पुन्हा मार्केटने डीप मारला, या लोपर्यंत आलेलं नव्हतं, त्याने काय केलं, या हायला ब्रेक केलेलं होतं. स्ट्रक्चर बघा किती छान आहे. हे स्ट्रक्चर तुम्ही बघत चला, हे प्रिव्हियस लो मार्केट ब्रेकच करत नाही आहे. आणि डेलीमध्ये पण आपण बघतोय, इतर 5 मिनिटांची कॅन्डल बघतोय आपण. हे जे ॲनालिसिस करतोय 5 मिनिटांमध्ये, डेलीमध्ये ज्या 4 कॅन्डल बनल्या डेलीच्या, त्यामध्ये पण तुम्हाला असं स्ट्रक्चर दिसणार की मार्केट आपल्या प्रिव्हियस डेच्या लोला ब्रेकच करत नाही आहे, ते कंटिन्युअस हायला ब्रेक करत चाललेलं आहे. हे बुलिश स्ट्रक्चर असतं मित्रांनो, समजलं ना. मग उद्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या लेवल असणार, कसं मार्केट इथे वरती जाऊ शकतं, आलं तर किती खाली येऊ शकतं, आणि खाली आलं तर कोणत्या लेवलवरती सपोर्ट घेऊ शकतं. तर मार्केटसाठी एक रेजिस्टन्स आहे आता, आजचा हाय सेम लेवल असणार आपल्यासाठी, त्या काम पण करणार, समजलं ना. 24,087 ही मार्केटसाठी काय असणार आहे आता, लेवल रेजिस्टन्स असणार आहे. मार्केट फ्लॅट ओपन होत्या, मोमेंटम जर कंटिन्यू करायचा असेल तर डे हाय ब्रेक करावं लागतील. जसं 24,087 ही लेवल मार्केटला ब्रेक करावी लागेल, त्यावरती मोमेंटम बनतो आहे का बघायचा असतो. लक्षात घ्या, एक रेजिस्टन्स लेवल जेव्हा मार्केट पार करत असतं, रेजिस्टन्स लेवल त्याच्यावरती मार्केटने थांबायला पाहिजे, म्हणजे कंटिन्युएशन व्हायला पाहिजे. जसं म्हणजे त्या ठिकाणी कंटिन्युएशन व्हायला पाहिजे. म्हणजे कशा पद्धतीने, हे बघा, समजा ही लेवल आहे, एक रेजिस्टन्स आहे, मार्केट फ्लॅट ओपन होऊ द्या किंवा गॅप डाऊन ओपन होऊ द्या, ते जेव्हा एका रेजिस्टन्स लेवलला येत असतं, तिथे एखाद्या वेळेला रिजेक्शन येतं, रिजेक्शन येऊन मार्केट ब्रेकआउट देतं आणि कंटिन्युएशन करतं. अशा पद्धतीने पण काही वेळेला काय होत असतं, मार्केट फ्लॅट किंवा निगेटिव्ह ओपन होणार, या रेजिस्टन्सचा ब्रेकआउट देणार, बरोबर ना. ब्रेकआउट दिला, काही वेळेला ते ब्रेकआउट फेल होतात, मार्केट खाली पण येत असतं. त्यानंतर अजून काय होऊ शकतं, प्रोबॅबिलिटी, मार्केट फ्लॅट किंवा थोडं निगेटिव्ह ओपन होतं, रेजिस्टन्सला ब्रेक करतं, या रेजिस्टन्स लेवलला थांबतं पण काही वेळेला, आणि इथून ते कंटिन्युएशन करत असतं. अशा पद्धतीने काही वेळेला पुलबॅक पण येत असतात. मार्केट फ्लॅट ओपन होणार, रेजिस्टन्सला ब्रेक करणार, रिटेस्ट करणार या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी मग असं प्राईसचं फॉर्मेशन पण होत जातं, हायर आहे आणि हायर लोच. हे थांबायला पाहिजे त्या लेवलवरती. थांबत नसेल तर त्याला आपण काय म्हणतो, ब्रेकआउट फेल. त्या ठिकाणी काय होत असतो, ब्रेकआउट फेल होतो की मार्केट फ्लॅट ओपन होतं किंवा थोडं गॅप अप होतं ओपन, रेजिस्टन्सला ब्रेक करतं आहे. म्हणजे या ठिकाणी बनणारे कॅन्डल जे असतात, समजा ही पहिली कॅन्डल आहे, ती अशा पद्धतीची बनली, आपण याला काय म्हणणार, ब्रेकआउट, की इथे मार्केटने आता ब्रेकआउट दिला. पण दुसरी बनणारी कॅन्डल इथे निगेटिव्ह बनवून गेली आणि मार्केट जे आहे इथून खाली येऊन गेलं. अशा पद्धतीने मार्केट इथे खाली येऊन गेलं, तर आपण काय म्हणतो की हा ब्रेकआउट या ठिकाणी फेल झाला, मार्केट खाली येऊन गेलं. पण जर मार्केट ह्या लेवलच्या वरती थांबत असेल, त्याला आपण काय म्हणतो की मार्केट या ठिकाणी आता सस्टेन होतं आहे, ते आता वरती जाऊ शकतं. मग आपल्याला काय पाहिजे, मार्केट सस्टेन व्हायला पाहिजे. ते झालं, मार्केट त्या लेवलवरती सस्टेन जर झालं तर मग ते त्या ठिकाणी कंटिन्युएशन करत असतं, लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे 24,087 ही आपल्यासाठी महत्त्वाची लेवल असणार. 24,087 हा असणार एक रेजिस्टन्स. मार्केटमध्ये विकनेस केव्हा येत असतो, जेव्हा महत्त्वाचे सपोर्ट ब्रेक होत असतात तेव्हा. मग आपल्यासाठी महत्त्वाचा सपोर्ट हा असणार 24,014, म्हणजेच आपण राऊंड फिगरमध्ये पकडूया 24,000ची लेवल. हा काय असणार, एक सपोर्ट असणार आहे. मार्केट फ्लॅट ओपन होत असेल किंवा थोडं गॅपअप होत असेल ओपन क्लोजिंगच्या वरती, म्हणजे आज इथे क्लोज आलेलं आहे, मार्केट थोडंसं गॅपअप झालं ओपन किंवा फ्लॅट झालं ओपन, जर मार्केट या सपोर्टला ब्रेक करत असेल आणि त्याच्या खाली कंटिन्युएशन करत असेल तर मग मार्केटमध्ये विकनेस येऊ शकतो. पण आता ही लेवल जी असणार आहे ना, एक सायकोलॉजिकल सपोर्ट असणार आहे, लक्षात घ्या. 24,000ची लेवल ही काय असणार, सपोर्ट. या ठिकाणी कोण असणार, फुट रायटर, जे मार्केटमध्ये तेजी करत असतात. मार्केट काय सहजासहजी या लेवलला पार करत नसतं. हे बघा, काही वेळेला डाटा फिरतो, काही वेळेला डाटा पण चेंज होत असतो. मी म्हणतोय पुट रायटर या ठिकाणी जास्त ताबडतोब पुट रायटर आपल्या पोझिशन एक्झिट करू शकतात. म्हणजे या ठिकाणी काय होऊ शकतं, लॉंग अनवाइंडिंग होऊ शकते. समजलं ना तुम्हाला. आणि कॉलचा ओपन इंटरेस्ट येतो, वाढू पण शकतो. कोणत्या स्ट्राईकवरती, 24,000वरती कॉलचा ओपन इंटरेस्ट या ठिकाणी काय वाढू शकतो आणि मार्केट खाली पण येऊ शकतं. डाटा चेंज होत असतो, आपण बघायचं आहे, ट्रेंडला फॉलो करायचं. मला काय दिसतंय तसं बघायला गेलं तर ऑप्शन चेन डाटा बघायची पण गरज नाही. पण मी कशासाठी दाखवतो लाईव्हवरती, की जेणेकरून तुम्हाला पण समजावतो डाटा. माझा उद्देश नाही कोणताही. मी तर सर्वांना म्हणत असतो ऑप्शन ट्रेडिंग करूच नका, त्याच्याकडे जाऊच नका, तिथे पैसा बनतच नाही. हे तर उलट मी सर्वांना सांगत असतो. पण काय, तुम्हाला माहिती असली पाहिजे फक्त त्याची, बस त्याच्यासाठी ही प्राइस ॲक्शन असते. तुम्ही इंडेक्समध्ये काम करा, नाही तर तुम्ही स्टॉकमध्ये काम करा, इक्विटीमध्ये काम करतात, प्राईसचा स्ट्रक्चर तर सेमच बनणार आहे. हा तर मी तुम्हाला इंडेक्सचा व्ह्यू सांगतो की इंडेक्सची डायरेक्शन कशी पकडायची असते. आपण
कसा इंडेक्स वरती जातोय, कसा इंडेक्स खाली येणार ते आपण ओळखायचं असतं. सेम ॲनालिसिस आपलं स्टॉकमध्ये पण लागू होत असतं. असं कोणी म्हणायचं नाही की इंडेक्समध्ये असं टेक्निकल ॲनालिसिस असतं आणि स्टॉकमध्ये वेगळं असतं, असं काही नाही. दोघंही ठिकाणी टेक्निकल सारखंच. कोणत्याही मार्केटमध्ये जा तुम्ही, कमोडिटी मार्केटमध्ये जा, फॉरेक्समध्ये जा, आपल्या शेअर मार्केटमध्ये या, टेक्निकल सारखंच असतं, फरक काहीच नसतो. समजलं ना. सेम ॲनालिसिस तुम्ही स्टॉकमध्ये पण करायचं असतं, लेवलला फॉलो करायचं असतं. समजलं. तरी ते 24,000ची लेवल जे असणार आहे ना, ती मार्केटमध्ये ते सपोर्टचं काम करणार. या लेवलच्या खाली जर मार्केट जायला लागलं तर मग मार्केट थोडंसं वीक होऊ शकतं, फक्त विकनेस इंट्राडेसाठी. मग नंतरचे सपोर्ट कोणते असणार आहे मार्केटसाठी, ही एक लेवल सपोर्टचं काम करू शकते. 23,970 ही लेवल पण मार्केटसाठी असणार सपोर्ट. त्यानंतर 23,930 ही पण लेवल असेल मार्केटसाठी सपोर्ट. आणि त्यानंतरचा सपोर्ट जर म्हटला 23,888 ही पण लेवल मार्केटसाठी काय असेल सपोर्ट. हे टप्प्याटप्प्यांमध्ये मार्केटमध्ये सपोर्ट येत जाणार आहे. ज्या पण लेवल रेजिस्टन्स असतात, जसं या आपल्यासाठी काय होत्या रेजिस्टन्स, ही आपण रेजिस्टन्स ड्रॉ केली होती पहिली. ही लेवल काय होती रेजिस्टन्स. का होती, इथूनच प्राईसचं रिजेक्शन आलं. ही लेवल आपल्यासाठी रेजिस्टन्स होती. का होती, इथूनच प्राईसचं काय आलं होतं रिजेक्शन, इथूनच प्राईस खाली यायची. ही लेवल पण होती आपल्यासाठी रेजिस्टन्स. मग ह्या ज्या रेजिस्टन्स लेवल होत्या त्याच नंतर आपल्यासाठी काय बनणार सपोर्ट. जर इंडेक्स इथे खाली आला तर टप्प्याटप्प्यांमध्ये ह्या लेवल आपल्यासाठी काय सपोर्टचं काम करत असतात, सपोर्टचं काम करत असतात. मग इथे बघायचं असतं इंडेक्स बाउन्स घेतोय का, त्याची डायरेक्शन आपण इथे पकडायची असते. सुरुवातीला 5-10 मिनिटांमध्ये जे ट्रेड घेत असतात ना इंडेक्समध्ये, म्हणजेच ऑप्शन ट्रेडिंग जे करत असतात ना, तर मला तुम्ही एक गोष्ट सांगायची इथे की 5-10 मिनिटांमध्ये कोणता ट्रेंड आपल्याला समजतो. मार्केटचा ट्रेंड चालू आहे आता, अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड, हे आपल्याला समजतं का, अजिबात समजत नसतं. त्यासाठी मार्केटला वेळ घालू द्यायचा असतो. जोपर्यंत मार्केट 25, 30, 35 मिनिटे वेळ घालवत नाही तोपर्यंत आपल्याला डायरेक्शन समजत नाही मार्केटची, मार्केट कुठं जात आहे. आणि आपल्याला कामच पूर्णपणे याच्यावरती करायचं असतं, ट्रेंडवरती. एखादा स्टॉक आहे समजा रिलायन्स आहे, रिलायन्स मला थोडंच समजणार आहे 5 मिनिटांमध्ये अप साईडला जातो आहे की डाऊन साईडला जातो आहे, नाही समजणार. मग मी त्याला बाय करायचं की सेल करायचं मला कसं समजणार ते. मला तर तिथे ट्रेंड ओळखावं लागेल ना त्याचा. मग तो ट्रेंड ओळखण्यासाठी थोडा वेळ घालवावा लागेल मार्केटमध्ये, मला बघावं लागेल तो वरती जातो आहे की खाली जातो आहे ते मला बघावं लागेल. त्यानंतरच मी डायरेक्शन डिसाईड करू शकतो रिलायन्सची, त्यानुसारच मी बाय करू शकतो किंवा सेल करू शकतो. अंदाजे तर करता येत नाही. बहुतेक जण जे ऑप्शन ट्रेडिंग करतात त्यांची चुकी काय होते, ते पहिल्या 5-10 मिनिटांमध्ये ट्रेड एक्झिक्यूट करत असतात कोणत्याही एका साईडचा. समजा त्यांना एखादी बुलिश कॅन्डल दिसली 5 मिनिटांमध्ये, ते कॉल साईडला जातात. पहिली निगेटिव्ह कॅन्डल दिसली पुट साईडला जात असतात. मार्केट फिरतं आणि त्यांना लॉस देऊन जात असतं मग ते. तर त्या गोष्टी मार्केटमध्ये होऊ द्यायच्या नसतात. मार्केटमध्ये तुम्हाला प्रायजेक्शन ओळखायची असते, मार्केट कोणत्या दिशेने जातं आहे, मार्केटचं स्ट्रक्चर कसं बनतं आहे, मार्केटमध्ये कोणते प्राईसचे चार्ट पॅटर्न बनत असतात ते ओळखायचे असतात आणि त्यानुसार काम करायचं असतं. लेवल असतात त्यांना फॉलो करत चालायचं. ठीक आहे. जसा हा चार्ट बनतो आहे बघा तुमच्यासमोर आहे, हे मार्केटवरती जातं आहे, कशा पद्धतीने खाली येतं आहे ते पण बघायचं असतं. ठीक आहे. काही पॅटर्न बनत असतात ते बघायचे असतात, त्यानंतर मग त्यांना आपण फॉलो करायचं असतं. जसं इथे प्राईस खाली आली, एका चॅनलमध्ये खाली आली, म्हणजे इथे जे फॉर्मेशन व्हायचं आहे निगेटिव्ह फॉर्मेशन झालेलं होतं. पण जे महत्त्वाचे सपोर्ट आहे, मार्केट ब्रेक करत आहे का नाही, तिथं थांबतं आहे तर लेवल तुमच्याकडून ड्रॉ झाल्या पाहिजे. नंतर मग हे स्ट्रक्चर ब्रेक होतात का बघायचं असतं. त्यानुसार मग माझी एंट्री कुठे बनते, मला एक्झिट कुठे करायचं आहे, मला टार्गेट किती घ्यायचं आहे हे ओळखायचं असतं तुम्ही. समजलं. आणि जेव्हा पण ट्रेड एक्झिक्यूट करायचा, इक्विटीमध्ये करा किंवा ऑप्शनमध्ये करा, कोणत्याही ठिकाणी काम करा तुम्ही, तर स्टॉपलॉसचा वापर करत चला. हा शब्द तर नेहमी असतोच माझा, हे वाक्य तर नेहमी असतंच माझं. आणि जोपर्यंत व्हिडिओ बनवतो आहे तोपर्यंत बोलतच राहणार की जो पण तुम्ही इंट्राडेमध्ये ट्रेड घेत असतात त्यामध्ये स्टॉपलॉस लावून काम करत चला. मनामध्ये स्टॉपलॉस पकडू नका की मला याच्यामध्ये 500-1000 रुपयांचा लॉस घ्यायचा आहे. तर असं कधी होत नसतं. मार्केट सुप्रीम असतं मित्रांनो. मी कितीही म्हटलो की मार्केट अप ट्रेंडमध्ये आता ते केव्हा पण फिरू शकतं आणि ते फिरलं तर तुम्हाला मोठा लॉस देऊन जाणार. तुम्ही म्हणणार की मी आता इथे कॉल साईडचा ट्रेड घेतलेला आहे, बरोबर आहे. समजा इथे मार्केट चालू झालं, तुम्हाला एक छान प्राइस ॲक्शन दिसली, तुम्ही एक स्टॉप लॉस तिथे डिसाईड केलेला आहे समजा, पण नाही लावला तुम्ही. एक लेवल असते स्टॉप लॉसची, तुम्ही नाही लावला, इथे एंट्री घेतली. तुम्ही काय म्हणतात की नाही मार्केट खाली जाऊन वरतीच येतं नेहमी, मग तुम्ही होल्ड केलं त्याला आणि हे मार्केट खाली यायला लागलं. मग तुम्ही काय म्हणतात, नाही खाली हा सपोर्ट आहे इथेच बाउन्स घेईल, ते घेत नाही. पुन्हा खाली मार्केट येतं इथे बाउन्स घेईल, ते घेत नाही. ते खाली 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 येत जातं आणि तुम्हाला मोठा लॉस देऊन टाकतं. मग तुम्ही काय म्हणतात की हा तर लॉस खूप झाला जास्त, मी दिवसभर थांबलो पण मार्केट रिव्हर्सच झालं नाही.
तुम्ही काय केलं, रिस्क रिवॉर्डला फॉलो केलं नाही, तुम्ही स्टॉप लॉस लावला नाही मार्केटमध्ये. तोच जर लावला असता, छोटा लॉस घेऊन तुम्ही बाहेर निघाले असते. जो लॉस तुम्ही 500 रुपयांचा बुक करायला पाहिजे होता तो तुम्ही 5,000 रुपये बुक करून टाकतात. मग डे एंडिंगला 5,000 रुपये लॉस, जो तुम्ही 500 रुपये घ्यायला पाहिजे होता. मग या ठिकाणी चूक कोणाची, तुमची असते. तुम्ही रिस्क रिवॉर्डला फॉलो केलं नाही. इंट्राडेमध्ये जे पण काम करतात ना, रिस्क रिवॉर्ड महत्त्वाचा असतो. 10 रुपयांची रिस्क तर 10 रुपयांचं प्रॉफिट, 20 रुपयांची रिस्क तर 20 रुपयांचं प्रॉफिट. तेवढं मला मिळू शकतं का, तो पण एक अंदाज असतो, लावायचा असतो तो. तर ह्या सर्व गोष्टी ज्या असतात ना, त्याकडे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे आणि स्टॉप लॉसचा पण वापर करत चला. तर निफ्टीमध्ये तुम्हाला महत्त्वाचे लेवल या ठिकाणी समजलेले असतील. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओला कॉमेंट पण करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चला. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.